तर नमस्कार मंडळी. म्हणतात ना, कोणत्याही संस्कृतीचा रस्ता हा तिथल्या स्वयंपाकघरातून जातो. महाराष्ट्राची माती जितकी पराक्रमी तितकीच इथली खाद्य संस्कृती श्रीमंत आहे. पण तुम्हाला माहित आहे का, आपण आवडीने खातो त्या पुरणपोळीचा एक इतिहास आहे. आणि तो काय आहे, किंवा गरिबाचं जेवण मानला जाणारा Good, झुणका yes, भाकरी good इतक्या for you. लोकप्रिय कसा आहे? चला तर मग आज Yes, जाणून घेऊयात it gives आपल्या us strength आवडत्या for the work. पदार्थांविषयीच्या चविष्ट कथा. तर पुरणपोळी. तर सण कोणताही असो, महाराष्ट्रात पुरणपोळीशिवाय तो अपूर्णच. पुरणपोळीचा उल्लेख चक्क 12व्या शतकातील मानसोल्लास या ग्रंथात सापडतो. तिथे तिला पुरणपोळी म्हटले गेले. ही फक्त एक पोळी नाही, तर ती आहे प्रेमाची आणि गोडव्याची प्रतीक. दक्षिण भारतात तिला बोंबील म्हणतात, पण आपल्याकडे साजूक तूप आणि कटाच्या आमटीसोबत तिची जी रंगत जमते ती औरच असते. तर दुसरं म्हणजे मिसळपाव. आता वळूयात तिखट चवीकडे. मिसळ म्हणजे महाराष्ट्राचा ग्लोबल नाश्ता. त्याची सुरुवात झाली ती खानदेश आणि नाशिक भागातून. मुळात कडधान्याची उसळ हा आरोग्यासाठी उत्तम प्रकार, पण जेव्हा त्याला तिखट किंवा कट किंवा रस्सा जोडला, तेव्हा जन्म झाला मिसळीचा. कोल्हापुरी तांबडा रस्सा असो किंवा पुणेरी मध्यम तिखट चव, मिसळ ही प्रत्येक मराठी माणसाची कमजोरीच आहे. आणि मेन म्हणजे आता उकडीचे मोदक, बाप्पाचा लाडका प्रसाद. तर मोदक म्हणजे प्रसन्नता देणारा. पुराणांनुसार बाप्पाला मोदक अतिशय प्रिय आहेत, कारण तो बुद्धीचं प्रतीक आहे. तांदळाच्या पिठाची मऊ उकड, आत खोबरं, गुळाचं सारण आणि वरून केशराची काडी. हे बनवणं ही एक मोठी कला आहे. कोकणातील घराघरातून सुरू झालेला हा प्रवास आज जगभरात पोहोचलेला आहे. आणि झुणका भाकरी कष्टकऱ्यांची मेजवानी म्हणून या झुणका भाकरीला ओळखलं जातं. शेवटी बोलूया महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेल्या अन्नाबद्दल. ती म्हणजे ही झुणका भाकरी. एकेकाळी हे गरिबाचं अन्न समजलं जायचं, कारण कमीत कमी साहित्यात म्हणजे बेसन आणि कांदा हे बनवताना. पण 90च्या दशकात महाराष्ट्रात झुणका भाकरी केंद्र चळवळ सुरू झाली होती आणि हा पदार्थ पंचतारांकित हॉटेलमध्ये मानाने पोहोचला. या पदार्थात महाराष्ट्राच्या कष्टकरी शेतकऱ्याचा स्वभाव दडलेला आहे. मंडळी, ही फक्त खाद्यपदार्थांची यादी नाही, तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे. तुमचा आवडता पदार्थ यापैकी कोणता? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच मराठी संस्कृतीच्या कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.